आता बातम्या सविस्तर पाहणार आहोत। महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नावच घेत नाहीयेत। आधी बदलापूर, मग त्यानंतर पुणे आणि त्यानंतर अकोला आणि अकोल्यानंतर लातूर, त्यानंतर कोल्हापूर। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना या समोर येऊ लागल्या। बदलापूर प्रकरणानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट असतानाच विकृतांवर काही केला वचक बसत नाहीये। कोल्हापुरात 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। मुलीच्या मामानंच भाचीवर अत्याचार करून तिचा जीव घेतल्याचं उघडकीस आलंय। कोल्हापुरातील शिये या गावात ही संपूर्ण धक्कादायक घटना घडली आहे। मुलगी रात्रीपासून बेपत्ता होती। मुलीच्या मामानंच भाचीचा गळा चिरून तिची हत्या केली आहे आणि मुलीला उसाच्या शेतातही फेकून दिल्याचं समजतंय। पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आणि पुढील तपासही केला जातोय। काही संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आणि या संदर्भात कोल्हापुरातील अधिक अपडेट देतात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी। विशाल, नक्कीच वर्षा, काल कोल्हापुरात जी घटना घडली त्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। बिहारचे एक कुटुंब जे आहे ते कोल्हापुरातल्या शिये या गावात MIDC मध्ये काम करत होतं आणि याच कुटुंबातल्या या मुलीबाबत ही घटना घडली। या मुलीच्या नातेवाईकांनाच या मुलीच्या जवळच असलेल्या एका शेतात निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याचं पोलीस तपासात सध्या निष्पन्न झालेलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या आईच्या वहिनीचा हा भाऊ आहे, त्यामुळे दूरच्या नात्यानं हा तिचा मामा लागतो। मात्र मामानंच भाचीवर जो केलेला अन्याय, त्यामुळे कोल्हापुरातून या संपूर्ण घटनेचा निषेध देखील केला जात आहे। काल सकाळी 10च्या सुमारास या मुलीचा मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला। बुधवारी रात्रीपासून ही मुलगी जी आहे ती बेपत्ता झालेली होती आणि त्यानंतर पुन्हा सकाळी 10च्या सुमारास पोलिसांनी या मुलीचा शोध घेत असताना श्वान पथकाकडून या मुलीचा तपास लागला आणि त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा संपूर्ण तपास घेण्यास सुरुवात केली। त्यावेळेस जवळपास 9 CCTV फुटेज जे आहेत ते या संपूर्ण परिसरातले तपासण्यात आले। त्यामध्ये जवळपास 6 जण संशयित जे आहेत ते आढळून आले। या 6 जणांना शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर या 6 जणांची चौकशी करण्यात आली। यापैकीच एक जो दिनेश कुमार साह असं या आरोपीचं नाव आहे, या आरोपीनं या गुन्ह्याची कबुली केली। खरं तर गुन्हा करून पुन्हा त्या मुलीला शोधण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी गेल्याचं त्याने सांगितलं। निर्जन स्थळी नेऊन या मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याचं कबुली या आरोपीने दिलेलं आहे। त्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी देखील काल या संपूर्ण घटनेनंतर माहिती दिली की या संपूर्ण प्रकरणात SITची नेमणूक करण्यात आलेली आहे। आरोपी विरोधात न्यायालयात आरोपपत्र देखील करण्यात येणार आहे आणि कठोरात कठोर शिक्षा देखील देण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलेलं आहे। मात्र या अशा ज्या घटना आहेत, या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातूनच या संपूर्ण घटनांचा निषेध जो आहे ते निषेध व्यक्त केला जात आहे। वर्षा, निश्चितच विशाल, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।